भाई सुप्रभात आणि गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर आज आपण निघाले नवीन राईडसाठी. तुम्हाला सांगतो मी पुढे आज कोणती राईड असणार आहे, कुठे चाललो आपण, आपण नवीन काय करतो. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट तर कराच करा. भाई सगळ्यात आधी तर व्ह्यूसाठी सॉरी. मी ॲक्च्युली फोन माउंट केला माझा चिन माउंटला, बट मी वाईड अँगल करायचं विसरलो आणि मी तसंच रेकॉर्डिंग स्टार्ट केलं होतं. त्यामुळे माझी बाईक बिलकुलच दिसत नाही आहे. तर तुम्हाला फक्त एक नॉर्मल रेकॉर्डिंगसारखा व्ह्यू दिसतो, त्यासाठी सॉरी. मी पुढे गेल्यावरती कॅमेरा सेट केला आहे थोडंसं, मला जेव्हा लक्ष आलं त्यानंतर. बट आता सध्या तरी आपण फोन यूज करतो त्यामुळे थोडंसे आपल्याला लिमिटेशन्स आहेत अँगलचे वगैरे. सो तेवढं ॲडजस्ट करून घ्या फक्त. थोड्याशा आपण जेव्हा कंटिन्युअस राईड करू, लॉंग राईड्स करू, तेव्हा आपण नक्की ॲक्शन कॅमेरा घेऊ. सो आपली क्वालिटी व्हिडिओची बेटर राहील आणि तुम्हालाही त्या व्हिडिओचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येईल. तर मी आता नवीन पुणे टेम्पल सिरीज म्हणजे पुणे आणि त्याच्या आसपासचे जे काय मंदिर आहे, जे फेमस मंदिर आहेत, तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर आज आहे डे 1 ऑफ आवर पुणे टेम्पल सिरीज. आज आपण चाललो आहे पुण्याजवळील रामगरा मंदिर येथे. रामदरा मंदिर हे एक खूप जुन्या मंदिरापैकी एक आहे, जे खूप जुन्या काळात बांधलं गेलेलं आहे. मंदिराची माहिती मी तुम्हाला मंदिरामध्ये पोहोचल्यावर देईलच. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हा रस्ता माझा रोजचा रस्ता होता पहिला ट्रॅव्हलिंगचा. ॲक्च्युली माझं ऑफिस, जे पहिलं ऑफिस होतं माझं, ते होतं पुणे स्टेशनच्या जवळ. तो माझा हा रोजचा रूट होता येण्या जाण्याचा. आता खूप दिवसांनी आय थिंक मी 8-9 महिन्यानंतर ह्या रोडवरून येतो. अजूनही तेच वाटतं की यार ऑफिसला चाललो मी, असं वाटतं सकाळ सकाळ उठून. सो आता सरळ न जाता आपण इकडनं लेफ्ट घेऊया, आपण बोपुडीच्या आतून जाऊया. सरळ एक रस्ता आहे, बट मॅपवरून मला इकडनं रस्ता दाखवतोय. इथेच कुठेतरी इथं ओजी बर्गर किंग पण आहे, जो कॅम्पचा बर्गर आहे ओरिजिनल. त्याची जी दुसरी ब्रांच ती इथेच आहे कुठेतरी, आय थिंक लेफ्ट साईडला तिथे कुठेतरी. इधर से अपने को अभी राईट लेने का सिग्नल लागला तर थांबून घेऊ आपण. भाई तुम्ही पण रूल्स नक्की फॉलो करा. मी म्हणणार नाही की जेवढे जमतील तेवढे फॉलो करा, असं नाही. जेवढे रूल्स बनवले तेवढे सगळे फॉलो करा. सिग्नलला तर नक्कीच थांबा. सिग्नलला लोक सिग्नल जम्प करतात, त्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप जास्त होतात. आता इकडनं आपण लेफ्ट घ्यायचं आहे. आता आय थिंक ऑलमोस्ट सरळ सरळच रस्ता आहे लोणी काळभोरपर्यंत, जो पुणे सोलापूर हायवे आता हा आपण जो चाललो तो. सो आता जो राईट टर्न होता तो मिस झाला होता. आपण पुढे यू टर्न घेऊन येऊया परत. मला थोडंसं वाटलं होतं की हाच राईट आहे, बट कन्फर्म नव्हतं. मी मॅप चेक केला, सो यू टर्न घेऊन आता परत जाऊया आपण. सो हा तो टर्न आहे. पुण्याच्या साईडने आला तुम्ही की राईट घ्यायचा. ही जी कमान दिसेल तुम्हाला, त्या कमानीच्या आतून यायचं आपल्याला. हे लोणी काळभोर आहे, इकडनं आपल्याला आत जायचं आता. तो लोणी काळभोरमधून आतमध्ये आलो की गावातूनच हा रस्ता येतो. तुम्ही मॅपवरती येऊ शकता, किंवा तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल ना तर इथं लोकलला विचारा, ते सांगतील असं मला कुठून जायचं कसं जायचं. इकडनं येतो ना एक ब्रिज लागतो, दाखवतो तुम्हाला. हा जो पुढे ब्रिज आहे ना, खालून एक रेल्वे लाईन जाते. सो जर तुम्हाला हा ब्रिज लागला तर तुम्ही बरोबर दिशेने येत आहे. कुठे जायचंय? मंदिर कुठे आहे? मंदिर कुठे आहे? दाखव मला, रस्ता दाखव. तर भाई एक पंटर भेटला आपल्याला, त्याला सोडूया पुढं. तो रस्ता पण सांगेल. रस्ता तसा बऱ्यापैकी चांगला आहे, थोडेसे मध्ये मध्ये पॅच खराब आहेत, बट ठीक आहे. ओव्हरऑल म्हणजे आहे चांगला रस्ता इकडं. हा एवढा पॅच थोडा खराब आहे मंदिरापर्यंत, असाच रस्ता आहे थोडासा. खूप प्रॉपर रस्ता नाही येतो. सो थोडं ऑफरोडिंग पण करू आपण, सस्तावाला ऑफरोडिंग. कुठे इथंच राहिलाय का?
पूल पूल होता का पाण्याचा. हा तिथं आहे का? सो इकडून मेन एंट्रन्स आहे आतमध्ये जायला. आतमध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीचं पार्किंग पण आहे. पार्किंग राईट साईडला गाडी पार्क करून घेऊ आपण पाहिजे. सावलीत लावूया गाडी मस्त. सो फायनली आपण पोहोचलोय लोकेशनला. हो पार्किंगचे 20 रुपये पे केलेत. आपण चालू आता मंदिराकडे. हे मेन गेट आहे मंदिराचं आणि राईट साईडला आहे आपलं मंदिर. इकडे पूर्ण आजूबाजूला हा पूर्ण तलाव आहे, असा सर्कल आहे, हाफ सर्कल टाईप पूर्ण तलाव आहे आणि मध्ये करेक्ट मध्ये मध्ये मंदिर आहे मधोमध. एंट्रन्स इकडं नाही त्याचं. शूज वगैरे काढू आपण इथंच. आतमध्ये माहीत नाही मला, रेकॉर्डिंग आलं तुम्ही बघू आपण कुठपर्यंत रेकॉर्ड करू शकतो. इथून एंट्री मंदिराची. इथे एकदम शांत आहे सगळं, फक्त पक्ष्यांचे आवाज आहे, चिमण्यांचे आवाज आहे, बस बाकी काहीच नाही. सो हे मेन मंदिर आहे आतमध्ये. मूळचे अयोध्येचे जे देवपुरी महाराज होते त्यांना धुंदीबाबा या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. तर त्यांना एकदा प्रभू श्रीरामांचा साक्षात्कार झाला आणि प्रभू श्रीरामांनी त्यांना सांगितलं की वनवासात असताना या क्षेत्रात माझं वास्तव्य होतं आणि तिथे माझा वास कायम राहील. असा जो दृष्टांत आहे तो श्रीरामांनी धुंदीबाबांना दिला होता. तो त्यानंतर धुंदीबाबांनी हे ठिकाण शोधून काढलं, तिथं आपला आश्रम बांधला. तिथं एक शिवलिंग आढळून आलं. त्यानंतर मग त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आणि तिथं त्या जागेवर भव्य मंदिर बांधलं. 1954च्या सुमारास आय थिंक इथे एक फक्त ओढा होता जो तुम्हाला आता दिसतोय. मग त्यांनी त्या ओढ्याजवळ तलाव बांधून त्या मंदिराचे बांधकाम केलं. जे तिथले लोक होते त्या लोकांच्या मदतीने त्यांनी हे मंदिर उभारलं, स्थानिक लोकांच्या मदतीने. दर्शन घेऊन झालंय, पण आता आलोय मंदिराच्या बॅक साईडला. बघू शकतो इथं किती भारी व्ह्यू दिसतोय. माझ्याकडे ड्रोन नाही आहे, नाही तर तुम्हाला ड्रोनने दाखवलं असतं किती मंदिर वरून किती सुंदर दिसतंय. पूर्ण तिन्ही बाजूने पाणी आहे, तिकडनं समोरनं, इकडनं आणि इकडनं बॅक साईडनी. तिकडनं फक्त यायचा रस्ता आहे, नाही तर पूर्ण आय थिंक 70% पाण्यातच आहे मंदिर आहे. तिकडनं आतमध्ये यायला एंट्रन्स आहे तिकडनं. आपण दर्शन घेऊन आता इकडनं बॅक साईडनी बाहेर आलोय. आता आपण इकडनं फिरून परत एक्झिटकडे जाऊ. तो दर्शन घेऊन झालंय, सगळं झालंय. आता आपण निघतोय आपल्या घरच्या दिशेने रिटर्न. सो आजचा ब्लॉग इथे संपतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. राईड सेफ, हेल्मेट घाला आणि नियम पाळा.